एकीकडे जनजी संसदेच्या परिसरात आक्रमक झालेली दिसत असताना दिल्लीच्या दाराशी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं आता मोठं आंदोलन उभं ठाकलंय. पंजाब हरियाणा सीमेवर शंभू बॉर्डर पूर्णपणे सील करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. पण आता एकीकडे विद्यार्थी आणि दुसरीकडे शेतकरी आंदोलन नेमकी का करतायत, त्यांच्या मागण्या आता काय आहेत आणि या आंदोलनाचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. दिल्ली पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आंदोलनानं ढळून निघतीये. पंजाब, हरियाणा आणि इतर अनेक राज्यांमध्ये शेतकरी देश वाचवा मोर्चाच्या बॅनरखाली दिल्लीतील किसान घाटावर महापंचायत घेण्यासाठी निघाले आहेत. या आंदोलनाचं मुख्य कारण आहे भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित असलेला मुक्त व्यापार करार, फ्री ट्रेड अग्रीमेंट FTA. शेतकऱ्यांचा दावा आहे की हा करार जर लागू झाला तर भारतीय शेती आणि दुग्ध व्यवसाय हे पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. हरियाणा पोलिसांनी शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर प्रचंड बंदोबस्त लावलाय, त्यांना रोखलं जात आहे. सिमेंटचे मोठे बॅरिकेड्स, लोखंडी खिळे आणि अनेक स्तरांची सुरक्षा व्यवस्था करून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखलं जात आहे. भारतीय न्याय संहितेचं कलम 163 आधीचे 144 हे हरियाणाच्या काही भागांमध्ये लागू सुद्धा करण्यात आलंय. यापूर्वी दिल्लीत विद्यार्थ्यांचं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू असतानाच आता शेतकऱ्यांच्या या मोर्चानं केंद्र सरकारसमोर दुहेरी आव्हान उभं केलंय. शेतकरी संघटनांची प्रमुख मागणी आहे की केंद्र सरकारनं प्रस्तावित भारत अमेरिका मुक्त व्यापार करार तत्काळ रद्द करावा. त्यांचं म्हणणं आहे की हा करार फक्त शेतीपुरता मर्यादित राहणार नाहीये, तर त्याचा परिणाम डेअरी उद्योग, डिजिटल व्यापार, ई-कॉमर्स, सरकारी खरेदी, बौद्धिक संपदा अधिकार आणि सेवा क्षेत्रावर सुद्धा होणार. शेतकरी नेत्यांचं असंही म्हणणं आहे की अमेरिकेतील शेती ही मोठ्या भूभागावर आणि सरकारी मदतीनं केली जाते, तर भारतातील सरासरी शेतजमीन फक्त 2 ते 2.5 एकर आहे आणि यामुळं अमेरिकेतून येणाऱ्या स्वस्त शेतमालामुळे भारतीय शेतकऱ्यांना तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल आणि त्यांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटेल. त्यामुळे ग्रामीण भागातील लहान शेतकरी, मजूर आणि पशुपालकांचे रोजगार हे धोक्यात येतील अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. आता यासोबतच देश वाचवा मोर्चानं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार सगळ्या पिकांना किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP कायद्यानं लागू करावी, सगळ्या शेतीत कर्जमाफी द्यावी आणि पाणी व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय धोरण आखावं अशा मागण्याही केल्या. या आंदोलनादरम्यान भारतीय किसान युनियनचे प्रमुख गुरनाम सिंग चढुनी यांना हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्या सुटकेची मागणी सुद्धा हे शेतकरी करतात. खरं तर शंभू बॉर्डर ही बंद झाल्यामुळे दिल्ली पंजाब दरम्यानची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचंही पाहायला मिळतंय. दिल्ली पोलिसांनी अनेक मार्गांवर वाहतुकीचे निर्बंध लादले आहेत आणि नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन सुद्धा केलंय. विमानतळ किंवा रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांना वेळेपूर्वीच घराबाहेर पडण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आलाय. केंद्र सरकारनं यावर अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही, मात्र त्यांचा दावा आहे की ते भारताच्या कृषी हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही आणि संवेदनशील कृषी उत्पादनांना वाटाघाटीतून वगळलंय. मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याशी कोणतीही सल्लामसलत न करता हा करार अंतिम केला जातोय. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आता शेतकरी संघटनांनी सरकारला दिलाय. या गंभीर परिस्थितीवर तुमचं मत काय आहे? शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत का? तुम्हाला काय वाटतंय? सरकारनं हा प्रस्तावित व्यापार करार रद्द करावा की पुढे न्यावा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.